नमस्कार. तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला बघूया आमच्या घराची गुढी आम्ही कशी उभी केली आहे. आमच्या चाळीमधली गुढी ही आमची चाळ. आणि बघा सकाळचं दृश्य किती छान, सूर्याचा प्रकाश, त्यातच आमची पेटलेली चूल. आम्ही गरम पाणी मोस्टली गॅसवरती न तापवता आम्ही चुलीवरती तापवतो. आणि अशा प्रकारे आमची चूल गरम पाणी एकदम कडकडीत गरम पाणी आम्हाला भेटतं. याच्यामुळे लग्नानंतर 2 वर्षांनी पहिल्यांदा मी गुढीपाडव्यासाठी माहेरी आहे, तेव्हा बाळंतपणासाठी आली आहे. आणि हे बघा माझं घर, माझं माहेर. आणि तुम्हाला स्पेसिफिक घराची व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की बनवेल ब्लॉग व्हिडिओ. आणि हे माझं असं घर आतून पण खूप छान दिसतं. आता पप्पांची आणि मम्मीची खूप गडबड म्हणजे तयारी चालू आहे, सगळं आवराआवरी करायची, गुढी उभारायची. हे घर आमचं. आणि आमचं स्पीकर सकाळ सकाळीच गाणी लावल्यात देवाची. ही आता उठून आले अंघोळीसाठी. हे माझी भाची आहे का, माझी बहीण गुढी उभी करायची म्हणून झाडू मारते बाहेर. आमची बाहेरचं परिसर खूप स्वच्छ. इथं आमचं नळ झाडून घेते. सण म्हटलं की गाडीची पूजा केलीच पाहिजे, कारण की आपलं प्रत्येक घराची वस्तूची आपण पूजा करतो. त्याच्यामुळे माझ्या पप्पाने घरामध्ये प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला, फ्रीजपासून ते टी व्हीपासून सगळ्यांची पूजा केली. पूजा करून बाहेर आले तर गाडीची पूजा केली. आता ते पूजा करून आता घराची पूजा करतात. ही अशी आमची सकाळचा परिसर आणि सकाळचं दृश्य खूप छान आणि खूप छान वातावरण असतं. आता घराची पूजा झालेली आहे, तर आता गुढी उभी करायची आहे. त्याचं आता सुरुवात करूया. बहिणीने मस्त दारात रांगोळी वगैरे काढली. गुढी जिथे उभा करायची तिथे पण रांगोळी काढून घेतली. आणि बघा तुम्ही कशी ती रांगोळी काढते. बघू ही आता गुढीची काठी तिथं आम्ही गुढी उभा करणार आहे. त्याला टिक्के, हळद कुंकू लावून घेते. इथे माझी बहीण साडीला मस्त निऱ्या पाडून घेते, जेणेकरून गुढीवरती साडी व्यवस्थित दिसून येईल. गुढीला आपण साडी बांधून घेतली जाते, कारण की ते शुभतेचं आणि संपत्तीचं प्रतीक आहे. माझी मम्मी तांब्याला स्वस्तिक पाडून घेते, ते आपण साडीच्या वरती बांधणार आहोत. हे पण आपला तांबा हे शुभ धातू आहे, त्यांनी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येते. आता साडी आणि तांबा काठीच्या वरती बांधली आहे. माझी मम्मी आणि पप्पा दोन्ही मिळून गुढी उभारतात. आणि त्या आपण आता कडुलिंबाचा पाळा, साखरेच्या गाठी आणि काही फळे लावलेत आपण गुढीला. इथे आमची गुढी उभी केली जात आहे. आमच्या घराचे दोन्ही पण आधारस्तंभ गुढी उभी करतात. आणि बघू शकता आमची गुढी कशी छान आणि सुंदर दिसते. हे आपल्या यशाचं आणि विजयाचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे. आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे, मराठी महिन्याची. सो बघा माझी मम्मी सगळं घरातलं आवरून, जेवण पुरणपोळी करून सगळं बाहेरचं पण आवरायला आली. आणि गुढी बघा कशी छान दिसते. ते सगळं झाल्यावरती पूजा चालू आहे. पूजा करतो आता गुढीची. गुढी पण आपण देवताच्या प्रमाणेच आपण त्याची पूजा करतो. किती छान वाटतं बघा. सकाळचं दृश्य तर गुढी सकाळ सकाळी आम्ही करतो. सगळेजण पाया करतात. हे आमच्या एका 2 कपल्स आहे. लोकांना असंच आयुष्य खूप खूप लाभो, बस एवढीच प्रार्थना. आता गुढीची उभी झालेली आहे, पूजा झालेली आहे. या दिवशी आपण खोबरा, गूळ आणि कडुलिंबाचा पाळा असा प्रसाद करून खातो. याच्यामध्ये आपल्या आयुष्यातले गोड आणि कडू अनुभव स्वीकारण्याचे प्रतीक आहे. तो सगळ्यांना आपल्याच आयुष्यात खूप चांगलं समृद्धीचं जावं. आणि धन्यवाद.